आज्ञाधारक शिष्य. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची खूप कीर्ती पसरली होती. श्री नरसिंह सरस्वती दररोज संगमावर अनुष्ठानास जात असता मार्गात एक कुणबी आपल्या शेतामध्ये उभा राहत असे व श्री गुरूंना रोज पाहून तो शेतामधून येऊन श्री गुरूंना साष्टांग नमस्कार करीत असे व पुन्हा आपल्या शेतावर जात असे. श्री गुरु दुपारी मठाकडे येत असताना तो कुणबी पुन्हा येऊन स्वामींना नमस्कार करीत असे. अशा प्रकारे श्री गुरूंबद्दल त्याची भक्ती वाढतच चालली होती. श्री गुरु त्याला काही बोलत नसत. नमस्कार केला तर ते नुसते उभे राहायचे. एके दिवशी असाच श्री गुरूंना नमस्कार करीत असताना श्री गुरूने त्याला प्रत्यक्ष विचारले, तुझी काय इच्छा आहे? तो कुणबी म्हणाला, गुरुदेव, शेतामध्ये जोंधळा पेरला आहे. आपल्याला दररोज नमस्कार करतो म्हणून पीक चांगले पोटरीवर आले आहे. आपण एकदा शेतात येऊन आपल्या अमृतदृष्टीने शेताकडे पाहावे म्हणतो. श्री गुरूंनी होय म्हणून त्याच्या शेतात गेले. त्यांनी शेताकडे पाहिले व त्याला म्हणाले, मी संगमावरून अनुष्ठान उरकून दुपारी येईपर्यंत शेतातील सर्वच पीक कापून टाक. गुरुवचन ऐकून तो गावात आला. त्याने गावातील लोक जमविले आणि शेत कापायला सुरुवात केली. त्याच्या बायका मुलांनी त्याला पीक कापू नको म्हणून सांगितले. गावातील लोकांनीही त्याला सांगितले की तू पीक कापू नको, परंतु त्याने कुणाचेही ऐकले नाही आणि शेतातील सर्वच्या सर्व पीक कापून टाकले व श्री गुरूंच्या मार्गात तो जाऊन उभा राहिला. श्री गुरु दुपारी अनुष्ठान उरकून परत आले. त्यांना त्याने नमस्कार केला आणि कापलेले शेत त्यांना दाखवले. श्री गुरु त्याला म्हणाले, मी तुला थट्टेने बोललो होतो. गुरु म्हणाले, तू निर्धार केलास म्हणून तुला फार प्राप्ती होईल. मनात कसल्याही प्रकारची चिंता करू नकोस. श्री गुरु गावात आले. कुणबी आपल्या घरी आला. सर्वजण त्याला विचारू लागतात व घरी एकच आकांत होतो. कुणबी सर्वांना सांगतो, तुम्ही कसली चिंता करू नका, सर्वांनी सुखी राहा. गुरुचे वाक्य कामधेनूप्रमाणे आहे. त्यांच्यात सहस्त्र गुण आहेत. आपला अधिकच लाभ होईल. अंतःकरण स्थिर करा. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याला काहीच कमी पडत नाही. त्याला मनुष्य म्हणू नका, शिवस्वरूप आहेत ते, असे त्याने बंधुवर्ग स्त्री पुरुषांना सांगितले. सर्वजण गप्प बसले. असे 8 दिवस झाले आणि एकाएकी अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला व जोरात पाऊस पडू लागला. इतर लोकांच्या शेतातील पिके पावसामुळे कुजून गेली. सर्व गाव पिकाविना राहिला. कुणब्याचे मात्र कापलेले शेत शतपटीने वाढले. जोंधळ्याची कणसे वाढू लागली. एकेका ताटाला 18 कणसे लागली. कुणब्याची बायको पूजा घेऊन आली. तिने शेताची पूजा केली, आरती केली. गावातील सर्व लोक तेथे आले. शेतातील पीक पाहून त्यांनाही आनंद झाला. शेताची पूजा करून कुणबी व त्याची बायको गुरूंपाशी आले. श्री गुरूंनी त्याला विचारले, काय वर्तमान आहे? ते दोघे श्री गुरूंच्या पाया पडले. कुणबी म्हणाला, महाराज, तुम्ही आमचे काम पूर्ण केलेत. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. कुणब्याने नाना प्रकारे पूजा आरती केली. गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. अखंड लक्ष्मी तुझ्या घरी नांदेल. दोघांनी श्री गुरूंचा निरोप घेऊन आपल्या गावी आले. कुणब्याने अनेक ब्राह्मणांना धान्य वाटले. त्याची दृढ भक्ती त्याला काहीच कमी पडत नाही. श्री गुरूंचा जय जयकार झाला. तात्पर्य. श्रोते हो, गुरुसेवेचे फळ ब्राह्मणाला कसे मिळाले ते आपणास या कथेतून समजले. श्री गुरूंना नेहमी गुरुच्या वाटेवर त्याचे शेत असल्याने शेतात उभा राहूनच श्री गुरूंना तो नमस्कार करीत असे. गुरूंची भक्ती करीत असे. गुरूंवर विश्वास ठेवल्याने त्याने आपले पूर्ण पीक उभेच्या उभे कापून टाकले व गुरुकृपेने त्याला दुप्पट पीक मिळाले. गुरूंनी चमत्कार केला.
श्रोते हो, तुम्हाला कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा, ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.